नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडीच्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍपमध्ये त्याच पद्धतीने युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मसावी व लसावी हा घटक बघत आहोत. आजच्या तासाला आपल्याला मसावी व लसावी या घटकाचं बेसिक्स बघायचे आहेत. उद्या डायरेक्ट आपण स्कॉलरशिपला पडणारे प्रश्न आपण डायरेक्टली सॉल्व्ह करणार आहोत. ओके, प्रणाली गावीत व्हिडिओ ऑन ठेवा. प्रणाली गावीत नाही तर रिमूव्ह केलं जाईल. प्रणाली गावीत व्हिडिओ ऑन करा बेटा. ओके, मसावी म्हणजेच एससीएफ. याचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. अर्थ समजण्यापूर्वी आपण मसावी काय आहे उदाहरण पण बघूया, अर्थ पण समजून घ्या. मसावी महत्तम लिहून घ्या मुलांना, हे माहित असणं आवश्यक आहे. महत्तम महत्तम सामायिक का साधारण सामायिक सामायिक महत्तम सामायिक विभाजक या प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ बघूया. ओके, एचसीएफ म्हणजे काय असते? एचसीएफ म्हणजे हायेस्ट हायेस्ट कॉमन तुमच्या इच्छेनुसार कोणत्या भाषेतले फॅक्टर्स. ओके, आता विभाजक म्हणजे काय समजून घेऊया पहिल्यांदा. एक 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 मिनिटाकडे आपण जाऊया. विभाजक म्हणजे काय? प्रणाली गावीत सूचना ऐकू येते. प्रणाली गावीत व्हिडिओ ऑन ठेवण्यात रिमूव्ह केलं जाईल. एका शब्दात ऐकायचं, दुसऱ्यांदा मला वेळ नाही तुला बोलायसाठी. ओके, हा. एचसीएफ म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर्स, महत्तम सामायिक विभाजक. आता विभाजक म्हणजे काय थोडक्यात आपण सांगतो. आता समजा 20 आहे, 20. ओके, 20 आहे. 20चे विभाजक पाडा, 20चे विभाजक सांगा. म्हणजे 20 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? त्या संख्या म्हणजे त्या त्या 20 विभाजक असतात किंवा फॅक्टर्स असतात. 20चे फॅक्टर्स पाडा. त्याला मराठीमध्ये अवयव देखील असं म्हणतात. फॅक्टर्सला मराठीत अवयव देखील म्हणतात. मग आता फॅक्टर्स पाडण्याची आडवी पद्धत आहे आणि उभी पद्धत. व्हर्टिकल मेथड आहे आणि हॉरिझॉन्टल मेथड आहे. पण शक्यतो स्पर्धा परीक्षेला हॉरिझॉन्टल मेथड वापरायची. म्हणजे मेथड वापरायची हॉरिझॉन्टल मेथड, व्हर्टिकल मेथड वापरायची. सॉरी, व्हर्टिकल. एक हॉरिझॉन्टल मेथड काढून दाखवतो. 220चं काय असतं मल्टिप्लर? 2 × 10. ओके, 10 to the 20. मग काय करते मुलांनो, ह्या 10चे मी फॅक्टर्स पाडतोय, या 10चे मी परत अवयव पाडतोय. हा, हे लिहून घ्या, माझ्यासोबतच लिहून घ्या. लिहायला वेगळा वेळ नसणार आहे. पुष्पांजली वंजारी व्हिडिओ बघितलं मी रिमूव्ह करत जाईल बघा. मी रिमूव्ह करतोय. काय तुम्हाला 10 वेळेस सांगायचं रे मूर्खांनो? हा, ज्यांचे व्हिडिओ बंद त्याला रिमूव्ह करतोय बघा रे. तुम्हाला जॉईनची गरज नाही, तुम्ही होत जाऊ नका जॉईन. पुष्पांजली वंजारी रिमूव्ह. सुरांजली बंडगर व्हिडिओ चालू कर, रिमूव्ह करतोय. पायल कसं रे, व्हिडिओ चालू कर, रिमूव्ह करतोय बघ. व्हिडिओ बंद सगळे रिमूव्ह केले जाईल बघा, मी पैसे सांगतोय. 3 मुलांना रिमूव्ह केलंय. ओके, हा. तर 2 × 10 केलं. ह्या 10चे पण फॅक्टर्स पडले. ह्या 10चे 2 × 5 फॅक्टर्स पडले. ओके, तर 20चे फॅक्टर्स काय आले? 2 × 2 × 5 हे झाले 20 विभाजक. काय 20चे फॅक्टर्स फॅक्टर्स किंवा अवयव. तर अवयव म्हणा किंवा त्याला विभाजक म्हणा. हे काय झाले मुलांनो? हे झाले फॅक्टर्स त्याचे आले. हे 2, 10, 5 इथले फॅक्टर्स आहेत, अवयव आहेत. तर मला भाग जातो. ओके, आता बघा मुलांनो, माझ्यासोबत लिहून घेतलं माझ्यासोबत सोबत. आता 20चे उभे फॅक्टर कसे पाडायचे? उभे व्हर्टिकल मेथड कशी पाडायची ती या पद्धतीने पाडायची. लक्ष करू द्या. उभ्या पद्धतीनं व्हर्टिकल मेथड आपण समजून घेऊया, उभी पद्धत आपण समजून घेऊया. सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. सोनाली पारदे लक्ष इकडे असू द्या बेटा. ओके, बघा 2 मी भाग करतोय. बेद आहे 20. 2 × 10 = 20. मी 2 ने 20 ला डिवाइड केलं. भागाकार 10 आला. डिव्हिजन 10 आला म्हणून इथे 10 लिहिले. परत ह्या 10 ला मी 2 ने डिवाइड करतोय. 2 × 5 = 10. परत या 5 ला मी काय करतोय? 5 ने डिवाइड करतो. 5 × 1 = 5. शेवटी 1 येईपर्यंत काय करायचे? ह्याचे फॅक्टर्स पाडायचे असतात, अवयव पाडायचे असतात. ओके, मग हे अवयव तुम्ही कसं लिहू शकता? मग हिचे अवयव तुम्ही असं लिहू शकता. 20 = ही जी साईड आहे, ही जी साईड आहे ती लिहू शकता मल्टिप्लाय मध्ये 2 × 2 × 5. म्हणजे हे चालू. ओके, हे बघितलं फॅक्टर्स आणि जे अवयव. आता आपण मसावीकडे नाही गेलो बरं का. मसावीकडे आपण नाही गेलो. तर मसावीकडे जाण्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल ऋतिका पाटील माईक म्यूट कर बेटा. हा, आता मसावीकडे जाण्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल देतोय. आता 20चे फॅक्टर्स कसे पाडले? 20चे फॅक्टर्स समजले काही म्हणू मानालो समजले असतील तर. 20चे फॅक्टर्स पाडले समजले का? अजून मसावी सांगितलं नाही मी. ओके, हा, पुढे आपण जाऊया.
20चे फॅक्टर्स आपण पाळले. आता मी काय घेतोय इथं परत काय करतोय इथं 10ची फॅक्टर 24ची फॅक्टर करतोय. हा बोल बेटा. सर 20च्या फॅक्टर मध्ये 20 आणि 1 नाही येईल का? काही गरज नसते घ्यायची. येतो पण ही गरज नसतो मसावी लसावीमध्ये. आपण मसावी लसावी शिकतोय. आपण ली बेस पण बघत नाही. आपण कामाशी काम मसावी लसावी बेस करून पुढे जातोय. ओके. हा 24ची फॅक्टर कसे पाळायचे ज्यावेळी कसे पाळायचे 24ला भाग झालेली लहानात लहान संख्या 2 आहे 2. ओके 2 12 चा 24 बार दुनी 24 2 6 जा 12 2 3 जा सॉरी 2 3 जा 6 3 1 जा 3. ओके. आधी जी फॅक्टर्स आहेत 20चे 20चे फॅक्टर्स मी 20चे फॅक्टर्स आहेत इकडे होते कोणते फॅक्टर्स आहेत 20चे तर 2 आहे 5 आहे ओके 10 आहे हे सर फॅक्टर्स 2 5 10 ओके. आणि 24चे फॅक्टर्स कोणते आहेत किंवा आपण त्याला गुणाकाराच्या स्वरूपात जरी लिहिलं तरी चालू शकतं. ओके. सर हा बोल बेटा. 20चे फॅक्टर 4 पण आहे ना? हो होतं 4 पण येतं बेटा. हा तेव्हा 2 × 2 × 5 असं आपण लिहूया. 5 दुनी 10 पण येतं 2 दुनी 4 पण येतं. ओके. त्यानंतर काय करते 24चे आपण फॅक्टर्स लिहूया 24चे फॅक्टर्स लिहूया. ओके 2 × 2 × 2 प्रश्न × 3. हे बघा 20ची ही साईड घेतली मी व्हर्टिकलची ही साईड घेतली पूर्ण 2 × 2 × 5 24ची ही साईड घेतली 2 × 2 × 2 × 3. ओके. मग आता काय करायचं कॉमन कॉमन म्हणजे काय सामायिक सामायिक कॉमन फॅक्टर्स कोणते बघायचं. ओके. जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्याला मी काय करतोय राऊंड करतोय. हे बघा इथं 2 आहे इथं 2 आहे एक कॉमन झाली एक जोडी झाली. ओके दोन्हीत पण असली पाहिजे एक जोडी झाली. ओके. इथं 2 आहे इथं 2 आहे 2 जोडी 2च्या किती जोड्या कॉमन आहेत 2 जोड्या कॉमन आहेत. म्हणून लिहायचं HCF मसावी किती जोड्या कॉमन आहेत 2 × 2 ह्या जोडीमधून 1 2 या जोडीतून 1 2 2 2 4 त्याचा मसावी काय येतं 4 मसावी काय येतं 4 मसावी काय येतो 4 येतो या संख्येचा. ओके. हे असं सेपरेट काढल्यावर आणि दोन्ही कंबाईन जर काढलं एकाच ह्याच्यामध्ये तर खूप सोपं जातं. हे लिहून घ्या आता मी दोन्हीचं कंबाईन कसं काढायचं एकाच ह्याच्यात कसं काढायचं ते सांगतो ते सर्वात सोपं जातं. हा ओजस विचार बेटा. तर आपण त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काढलेत का 20 आणि 24चे? हो हे कॉमन आहेत हे 2 आणि हे 2 कॉमन आहेत त्याचं मल्टिप्लाय केलाय. ओके. हा झालं. आता हे झालं असेल तर आता मी ही जी दोन्ही एकाच पद्धतीने कसं काढायचं ते सांगतो जे स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असतं ते सांगूया आपण. ओके. काय होतं बघा पहिली संख्या होती 20 दुसरी संख्या होती 24 त्याला एकदाच भाग घालायचा एकाच उत्तर लसाई मसाई एकदाच होऊन जातो. ओके LCM HCM एकदाच होऊन जातं. ओके. आता काय तर 20 आणि 24 या दोन्ही संख्येला भाग जाईल अशी लहानात लहान संख्या पण बघा किंवा मोठ्यात मोठी पण संख्या बघा. मोठ्यात मोठी मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजन महत्तम मोठ्यात मोठी HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर मोठ्यात मोठी संख्या जरी घेतली तरी चालतंय. पण स्पर्धा परीक्षेसाठी सोडवतोय रेग्युलरच्या गणितासाठी नाही. ओके. मला सांगा 20 आणि 24 ला भाग मोठ्यात मोठी संख्या कोणती 4 4 पंचे 20 4 7 24 5 आणि 6 ला कोणत्या एका संख्येने भाग जातो घरी नाही तर मसावी कायला मुलांना तुमचा 4 समजा उत्तर. हा कळलं कळतं का मुलांना याची प्रॅक्टिस घेऊया आपण आजचा दिवस मी प्रॅक्टिस घेणार आहे आजचा दिवस. ओके. चला त्याच्यात आता पद्धती तुमच्या नवनीतमध्ये भरपूर पद्धती दिल्यात पण हीच पद्धत लक्षात ठेवायची स्पर्धा परीक्षेसाठी. प्रत्येक पद्धत आपण काही शिकवत बसणार नाही हो. ओके. चला आता बघा मुलांना 36 48 एकदा मी काढून दाखवतो 36 48 यांचा मसावी काढायचा आहे. आता मला सांगा या दोन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती 12 6 थोडीच यायला तरी बेसिक निघाल समजा 2 भागातलं
18 दोन्ही 36, 18 टू जा 36, 18 टू जा 36, बघा 18 टू जा 36, 2 न 48 डिवाइड केलं 24 येतं. ओके ओके 18 आणि 24, 18 आणि 24 ला आपण अजून डिवाइड करूया. 2 9 जा 18, 2 6 जा 24, 9 आणि 6 ला एका संख्येने कोणत्या भाग जातो का? तर जातो. 3 ने डिवाइड होतं. 3. हा 3 3 जा 9, 3 2 जा 6. ओके मग हे जे कॉमन फॅक्टर्स आहेत, हे कॉमन फॅक्टर्स आहेत, हे सामायिक अवयव आहेत, सामायिक विभाजक आहेत. कशाचे? 36 आणि 48 चे. काय आहे? मसावी. मसावी. 24 ला 2 ने भागातल्यावर 12 यायला पाहिजे. अरे 12 येते का? बरं बरं 6 लिहिलं. अरे दुरुस्त करूया थांबा. मग बदललं, उत्तर बदललं मग. हा 12 येतं 24 ला, 2 ने 12 येतं. ओके मतलब 3 त्रिक 9, 3 चौक 12. ओके हा असू दे, काही हरकत नाही. 3 आणि 4 मध्ये काही सामायिक नाहीये, तसंच ठेवायचं. उत्तर तेच येतं. 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6, 7 दोन्ही 12, 3 टू जा 6, 6 टू जा 12. तेवढे तुमचा आन्सर ते याच. महत्तम सामायिक विभाजक समजतं इथपर्यंत? आता लसावी म्हणजे काय समजून घेऊया. ओके आहे 12 येतं, 12 बाजू येतं. हा आता लसावी म्हणजे काय थोडक्यात आपण समजावून घेऊया, म्हणजे आपण डायरेक्ट प्रश्नाकडे आपल्याला जाता येईल. मी जास्त बेसिक होत नाही. तुम्हाला 6वीच्या मॅथमॅटिक्स मध्ये झालं हे लसावी मसावी टॉपिक झालं ना 6वीला तुम्हाला स्टेट बोर्डला 6 स्टँडर्ड झाला असेल टॉपिक डिटेलमध्ये. ओके आपण हो, स्टेट बोर्ड मध्ये घुसत नाहीये, आपण स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून बघतोय. हा लसावी नाही अजून. लघुत्तम साधारण सामायिक नसतं बरं का, इथं सामायिक कॉमन नसतं, साधारण असतं. साधारण विभाज्य लघुत्तम साधारण विभाज्य एलसीएम लोएस्ट कॉमन मल्टिपल. सर इथं साधारण म्हणलं, इंग्लिशमध्ये कॉमनच म्हणलंय. ते कॉमन म्हणजे ते फरक आहे, पण साधारण वापरायचं मराठीमध्ये. ते सामायिक वापरायचं नाही आहे विभाजनामध्ये, ते साधारण शब्द वापरायचा. ओके आता बघा मित्रांनो, तुम्हाला लसाईट मी समजून सांगतो. लसाईट कसा काढायचा. समजा मी घेतली, समजा ओके समजा 12 ही संख्या घेतली, 12 घेतला आणि 15 घेतला, याचा लसाई काढायचं. एकदा कन्सेप्ट समजून घेऊया आपण लसाई. ओके आता समजा मी 12चा पाडा देतोय, 12चे मल्टिपल्स देतोय. ओके 12ने विभाज्य संख्या म्हणजे ज्या संख्येला 12ने भाग जाईल त्या संख्या 12ने विभाज्य. 12चे मल्टिपल कोण? जे 12च्या टेबलमध्ये असतील ते 12चे मल्टिपल असतील. ओके मी मल्टिपल लिहितोय बघा. 12, 24, सो ऑन. ओके मी काय लिहिले? 12चे मल्टिपल्स लिहिले, 12ने भाग जाणाऱ्या संख्या, 12ने विभाज्य संख्या लिहिल्या. ओके हा आता बघूया मुलांनो. मग आता काय करावं लागेल आपल्याला? तर 15चे मल्टिपल लागेल. 15, 30, 15 वन 15, 15 टू जा 30, 15 टू जा 45, 15 फोर जा 60. ओके 55 जा 75. आता बघा 12चे मल्टिपल्स लिहिले, 12ने विभाज्य संख्या लिहिल्या, 15ने विभाज्य संख्या लिहिल्या. दोन्हीमध्ये कॉमन मल्टिपल कोणता आहे रे? कोणता आहे? कॉमन. आणि लोएस्ट म्हणजे लहानात लहान. लोएस्ट म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान. लहान ह्याच्यापेक्षा मोठे ना रे. आता 12ची डेव्हलपमेंट 12 10 चा 120, 12 10 120 आणि 15 8 चा 120, 15 8 120 येणार आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा कॉमन मल्टिपल 120 आहे. पण लहानात लहान कोणता आहे? लोएस्ट कोणता आहे? 60 आहे. एलसीएम काय असतं? 60 असतं. कळते का मुलांनो? एलसीएम काय असायचं? 60 असतं. आता या पद्धतीने आपण गणिती पद्धतीने सोडून दाखवतो तुम्हाला 60 कसं येतं.
ओके. मी सूत्रगित्र बसायची भानगडी पडत सांगायची भानगडी पडत नाही. सामायिक असलेले अवयव गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार आहे की नाही. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार हे काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमच्या नवनीच्या पुस्तक बघून घ्या. ओके. ते थोडाफार अभ्यास तुम्ही सुद्धा करावा लागतो. सगळंच अमित चमच्यानं भरवीन असं नसतं. थोडं तुम्ही सुद्धा मेहनत घेतली पाहिजे. हा स्वर आवाज व्हिडिओ बंद केलं असतं की मागच्या तासासारखं रिमूव्ह करेन. ना व्हिडिओ बंद नाही करायचा. मागच्या तास मी रिमूव्ह केलं तुला. हा बोल, काय डाऊट आहे का? हा सर ते 12चा पाढा तुम्ही पूर्ण 72 पर्यंतच लिहिलंय, तो पूर्ण लिहायचा का? काही गरज नाही. आपल्याला लोएस्ट पाहिजे होतं, लोएस्ट कॉमन मल्टिपल. लघुत्तम सापडला 60-60. मला माहिती आहे 60-60 येते म्हणून तेवढंच लिहिलं. हा? हा पार्थ. हा सर एलसीएम काढण्याची हेच एक ट्रिक आहे का? नाही नाही, ट्रिक सांगतो ना सर याच्यामध्ये. मी वर्टिकल मेथडने काढतो एलसीएम. हो हो, व्हर्टिकल मेथडच वापरायची बेटा. 12, 12 आणि 15 व्हर्टिकल मेथडच वापरायची स्पर्धा परीक्षेला फास्ट आन्सर येतात. ओके. आता एलसीएम कसं काढायचं मी थोडं सूत्र पण लिहितो एक वेळेस बरं का. पहिल्यांदा फक्त सूत्र लिहितो, परत सूत्र लिहिणार नाही. 12 आणि 15 दोन्हीला भाजलेले कोणते 3. 3 4 जा 12. हा 3 5 जा 15. आता 4 आणि 5 ला बाहेर जातो का रे? जात नाही. हा मग कॉमन मल्टिपल कोणता आहे? कॉमन मल्टिपल 3. मी थोडे व्यवस्थित लिहितो म्हणतो. कॉमन मल्टिपल सामायिक विभाज्य काय आहे? 3 आहे. ओके. आणि अनकॉमन मल्टिपल असामायिक विभाज्य म्हणा किंवा अवयव म्हणून तर चालतं बरं का. सामायिक अवयव म्हणा व विभाज्य नाही तर विभाज्य जरी अवयव म्हणलं तरी चालतंय. फॅक्टर्स म्हणलं तरी चालतंय. मल्टिपल म्हणलं तरी चालतंय. असामायिक अवयव काय आहे बेटा? 4 अँड 5. 4 आणि 5 आहे. तर लसावी सूत्र काय असतं? लसावी एलसीएम याचं सूत्र एकदाच लिहून देतो, सूत्र लक्षात ठेवायचं. सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव कॉमन फॅक्टर्स किंवा कॉमन मल्टिपल्स इंटू असामायिक अवयव अनकॉमन फॅक्टर्स. ओके. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. ओके. थोडंसं मी लहान करतोय ना. आता बघा तर मग सामायिक अवयव कोणते आहेत? तर सामायिक अवयव 3 आहे. हा बोल बेटा. आपण मग पहिल्यांदा ती 60 काढले. अरे थांब ना बेटा, उत्तर काय मग करू दे की थोडं थांब. थोडं 60 येणारे उत्तर अजून पण थांब थोडं बघ तू बघ 60 नाही. सामायिक अवयव काय बेटा? 3 आहे. असामायिक अवयव अनकॉमन फॅक्टर किती आहे? 4 आणि 5. 4 गुणिले 5. आता बघ बेटा. हा तो 60 काढले ना आपण, ते 60च उत्तर येणार आहे बरोबर. 5 चोक 20. 20 त्रिक 60. आलं बेटा 60च. ओके. हो सर. प्रत्येक वेळेस हे सूत्र लिहायचं का? प्रत्येक वेळेस मांडून काढायचं का? नाही. हे शाळेतल्या परीक्षेसाठी असतंय. स्पर्धा परीक्षेला नाही. स्पर्धा परीक्षेला डायरेक्ट उत्तर काढायचं. काय करायचं? भाग 12 भागातलं हा कॉमन आहे, हे अनकॉमन आहे. 3 चोक 12, 12 म्हणजे 60. इथं सूत्र काढायचं. हा स्पर्धा परीक्षेमध्ये तोडी काढायचं. ठीक आहे. आता बेसिक कळालं का? आता थोडस तीन संख्यांचं लसावी मसावी काढायची आपण प्रॅक्टिस करूया. ओके. सर पीडीएफ पाठवा. सर हा बोला बेटा. हा सर प्राईम नंबरचा जर लसावी मसावी काढायचा असला तर? हा म्हणा बेटा. एवढं काही काय करताय? मग शिकू द्या ना बेसिक पासून. सगळं सांगणार आहे तुम्हाला. तुमच्या शंका कुशंका सगळं प्राईम नंबरचा लसावी मसावी, प्राईम नंबरचा मसावी 1 असतो, प्राईम नंबरचा लसावी त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. हे येणार आहे पुढं. आता हे बघा, आधी थोडं शिकावं लागेल ना बेसिक.
पुढचं जाऊ ना, तू पुढच्या शंका नका विचारू, पुढे आहेत ते मुद्दे, तसे प्रश्न पण आहेत पुढं. हं? झाले लिहून? ओके, बेसिक झाले आहेत. आपण थोडस आता प्रॅक्टिस करूया स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हा, आता बघा, मी 3 संख्या दिल्या तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 3 कोणत्या संख्या दिल्या? मी समजा दिली 24, ओके, मी दिली 32, मी दिली 46, या 3 संख्या दिल्या. ओके, 48 घेऊया थोडं. 48 बघा, या 3 संख्येचा लसावी सगळ्या काढायचा, सूत्र न वापरता, काहीच न करता. कसं, अशी 3 व्हर्टिकल लाईन ओढायच्या. ओके, आता तिन्ही संख्येला लागेल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची, मोठ्यात मोठी. लहानात लहान शोधायची का? नाही. तुला शाळेत सांगितलं असेल लहानात लहान शोधायची, लहानात लहान शोधायची का? नाही. काय येतं बेटा? 4. काय येतं? 4. ओके, 4 सर 8 6 होतं. 24, 4 6 24. ओके, 4 8 जा 30, 4 8 जा 32. हा, पुन्हा 4 12 जा 48, 4 12 चोक 48. इथपर्यंत कळतं सगळ्यांना? मानवाला कळत असेल तिथपर्यंत? ओके. हा, स्वरा फुटाने नीट बस की उठून. झोपून काय बसली स्वरा? अरे, एवढा वेळेस बरं नसतो स्वरा. हा, माल पे व्हिडिओ ऑन ठेव बेटा. सर हा, बोल. सर व्हिडिओ ऑन नाही होत आहे. कसं काय? आता जाऊन होतं, आता कसं होत नाही? हा, आता बघा 6 8 12 या 3ला वाजलेली अशी कोणती संख्या आहे? 2 आहे. ओके, हा, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 6 जा 12. आता बघा मुलांनो, इथे खरी गंमत आहे. ओके, सगळ्यांचं लक्ष इकडे असलं पाहिजे, सगळ्यांचं लक्ष इकडे असलं पाहिजे, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असले पाहिजे, सगळ्यांचं लक्ष पण इकडे असलं पाहिजे. खरी गंमत इथं आहे. आता सर काय गंमत आहे? आता बघा, इथं 3 आणि 4ला कोणत्या एका संख्येने भाग जात नाही, परंतु 3 आणि 6ला कोणत्या एका संख्येने भाग जाणार आहे. ओके, मग दोन्ही संख्या, ह्या 3 पैकी 2 संख्येला जरी भाग जात असेल तर भाग घालायचा कधी? लसावी काढण्यासाठी. आता या 3 4 6 या तिन्ही संख्येला एका संख्येला भाग जातो का? कोणत्याही नाही जात. मग मसावी आला बघा इथंच. मसावी काय आला तुमचा? मसावी. हा, मसावी इथंच का थांबला सर? इथंच का थांबला मसावी? कारण 3 4 6 या तिन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. हा, हे जे 3 नंबर्स आहेत, या 3 नंबर्सला कोणत्याही एका नंबरनं डिवाइड होत नाही. म्हणून याचा मसावी 4 गुणिले 2 आला. 4 × 2 8 आला. HCF. आपण लसावी करायचंय तर प्रोसेस पुढे चालू ठेवायची. या 3 पैकी दोघांना तर भाग जातो का? जातो. मग जातो तर घालायचं त्या दोघाला पण. ओके, बरं. 3 1 जा 3, 3 न 4 ला भाग जातो का? नाही. 4 असंच ठेवा. 3 2 जा 6. ओके, आता बघा 4 आणि 2 ला किसा भाग जातो रे? 2 न भाग जातो. 2 न भाग घालूया. ओके, 2 2 2 2 1 ला 1, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता लसावीला ह्या सगळे इकडल्या अवयव आणि खालच्या अवयव सगळ्यांचं गुणाकार करायचं लसावीला. शॉर्टकट मेथड आहे बरं का, ही शॉर्टकट मेथड आहे. लसावी LCM, उभे अवयव सगळेच घ्या. 4 × 2 × 3 × 2 2. 1 घेतलं काय? नाही घेतलंय सारखंच. ओके, हा, तर तुम्ही 4 4 2 जा नंतर 2 8. न भाग घातलाय ना? काय काय काय? 4 नंतर 2 न भाग घातलाय का नाही? तिथं 3 न भाग घातला तर चालतं? आणि इथं ना, इथं नाही, 4 नंतर 2 न घातलाय. हा, चालतं. पण सर सुरुवाती काय करायचं? तसं नाही, तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. सुरभी तसं नाही करायचं. आधी मसावी काढायला 3ला भागलेली अशी संख्या शोधायची, मसावी निघतो. हा, तसं केल्यावर मसावी निघत नाही. मग चालेल सुरभी. हा. हा, कर व्हिडिओ माईक ऑन आहे. सर मला ते कळालं नाही. काय कळलं नाही तुला बेटा? ते कसं केलं ते 2 न हे बघ, शेवटचं? ह्या 2 न 4ला 2ला भाग घातलं. 2 दुनी 4, 2 2 2. कळतंय? हो सर, पण 6च्या 6 न कसं केलं? ह्या 3 न भाग घातलं. 3 1 3, 3 न 4ला भाग 4 तसंच. 3 2 6. कळलं का? हो सर. हा सर हा, बोला. तर ते तुम्ही मसावीत 4 गुणिले 2 कसं केलं? अरे, तुका झोपली होती का इतकं सांगताना? अरे, मला पुढे गेलो मी आता सगळं. तेव्हाच विचारायचं. तेव्हा विचारायचं. 4 आणि 2 कसं केलं माहितीये का?
4 आणि 2 या दोन संख्येनंच हा सगळ्या संख्येला भाग दिला होता. कळलं का? हे 2 न 6 ला भाग गेलाय, बेत्रिके 6, बेचोक 8, बेसक्क 12. आता 3, 4, 6 या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येला भाग जातो का? नाही जात. मग झालं, इथंच मसावी स्टॉप झाली. मसावी काय आली? 4 गुणिले 2, 8 आली. कळतंय का सोनाली? सर सोनाली कळतं का? हो सोनालीला विचारले मी. सोनाली मानता हलवून सांग. काय समजत नाही? समजत नाही. कळतंय सर. परत सांगतो. सोनाली जेव्हाच तेव्हा विचारायचं. मी पुढे गेलो की मग परत मागचं सांगणं अवघड होतं. जेव्हाच तेव्हा लगेच विचारायचं. हा सोनाली, मी तुला बोलतोय, तिकडे कुठे बघतेस तू? हा, परत सांगतो. सोनालीला समजलं, परत सांगावं लागेल आपल्याला. जेव्हाच तेव्हा विचारायचं बरं का. पुढे गेले की परत मागचं सांगणं म्हणजे डबल वेळ जातो. मग आपल्याला सर. प्रश्न कमी होतात बरं का. तुम्ही जर असा वेळ घातला तर पुढचे प्रश्न कमी होतात. आता इथं सर. बघा, 4 ने भागातला 4 × 24, 4 × 32, 12 × 48, 2 ने भागातला बेत्रिके 6, बेचोक 8, बेसक्क 12. ओके. आता मला सांग सोनाली, 3, 4, 6 या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येला भाग जातो का? जातो का? नाही. सोनाली सांग, सोनाली माने. सर मला डाऊट नाहीये. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आता आता मी 8नी पण सांगतोय ते बघितलं. सांग. आता तू शांतपणे करू नको. मी सांगतोय ते सांग पहिल्यांदा. 3, 4, 6 ला कोणत्या एका संख्येने भाग जातो का? नाही. नाही जात. मग आता ही वरची 2 फॅक्टर्स आहेत ना, हे मसावीचे फॅक्टर्स असतं. ओके. म्हणून हे 4 गुणिले 2 म्हणजे 4 गुणिले 2 8 मसावी आली. ओके, इथपर्यंत काय आले? आता ह्या 3 हो. संख्येचा लसावी काढायचा आहे. त्या 3 संख्येपैकी 2 कोणत्या संख्येला भाग जातो का? हो. जातो. मग हे पुढची प्रोसेस लसावीसाठी करायची असते. हम्म. आता कळालं मसावी 8 का आला? हो. तुला काय कळालं नव्हतं सांग आता मला. सर फक्त मला एवढं विचारायचं होतं की आता आपण तिथं 4नी भाग घातलाय ना, तिथं 8नी भाग घालून चालत नाही का? चालतं की. चालतंय, तुला म्हणजे माहित पाहिजे ते 8 आता जरी घेतलं तरी चालतं आणि 4 घेतलं तरी चालतं. हा, काही जण 2 पण घालतात. चालतं. कशाने घाला. हा. हं? तर म्हणजे मला हे सगळं समजलेलं, फक्त मला तेवढंच वरती तू तसं 4चं नव्हतं का. विचारलं. तू विचारलं होतं मसावी 8 कसाला विचारलं होतं मला. सर मी नव्हतं विचारलं ते. तू विचारलं सर होतं मी मला माहित नव्हतं विचारलेला. तुला. हा, सर 2 स्वर आली आहेत. स्वराली पार्टे विचारलेला मी. पार्थने विचारलं होतं. मी त्या स्वरालीच मागे लागलोय. असं आहे का? बरं ठीक आहे. सॉरी. ओके, सॉरी. स्वराली पार्टे तुला समजले का? स्वराली पार्टे हो सर. आता समजलं ना? हा, जेव्हाच तेव्हा विचारायचं बरं का. कारण पुढे गेले की मागचं सांगायचं म्हणजे मग पुन्हा तोडा वे गोल घालावं लागतं. ओके, सॉरी बरं का स्वराली माने. हा, आता बघा, 3, 4, 6 या तिन्हीपैकी 2 संख्येला भाग जात असेल तरी घालायचा. ओके. मग बघा 2 जातो, 3 ला 3, बेदुनी 4, बेत्रिके 6. मी उल्लेख केला बरं का. आता तिथं 2 घातला. आता 3 ला तो का जातो? 3 × 3, 2 ला 2, 3 × 3. लसावी म्हणजे काय रे? तर 4 गुणिले 2 गुणिले 2 किंवा दोन्ही चालू आहे. म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे हे सगळं आहे. हे 2, हे 3, हे 2, हे 2, हे 4. हे आलं लसावी. 4 दुनी 8, 8 त्रिक 24, 24 दुनी 48, 48 दुनी 96. लसावी काय आलं? 96. सर हा, बोला बेटा. सर शेवट 2ला पण का नाही भाग लावला? आता बघा, 1, 2, 1 असामायिक अवयव आहेत ना, नाही जाणार ना भाग. 2 1 2च येणार ना. मग कशा स्टेप वाढवायची? उत्तर आलं ना आपल्याला, माहिती ना उत्तर आलं. मग स्टेपला मार्क आहेत का स्पर्धा परीक्षेमध्ये? उत्तराला मार्क आहेत. ओके. मग सर तिथे जर आपण बे के बे केलं असतं तर मग हो ना, एक अजून स्टेप वाढली असती. तुझा एक स्टेपचा वेळ गेला असता. 96 गुणिले 2 अजून झालं असतं ना? कसं दोन झालं असतं? नाही झालं ना. इकडे बघ ना, आता हे 2 भागलं असतं. काय झालं असतं बघितलं बघ. हे 2 भागलं. बेक बे बेक बे बेक बे एकच राहिलं असतं ना खाली. हा, झालं असतं का तिथं? नाही. हा, कळलं का? हे लिहून घ्या. असं एक प्रकारचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं, लिहून घ्या. त्याची प्रॅक्टिस घेऊया आपण आजच्या दिवस. लिहून घ्या. लिहिले सर. चला पुढचं घेऊया. हा, 64, 144, 232. थोडं मोठं नको, कन्फ्युजन होतं. 128.
सोडवा. गेल्या वर्षी 7वीला रेग्युलर मध्ये तुम्हाला हा घटक झालाय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पार्थ निरगुडे सोडवायचंय. त्यामुळे इथं जास्त प्रॅक्टिस केल्याने आपल्याला शाब्दिक उदाहरणं घ्यायचं असतात. लसाई मसाला आपल्याला परीक्षेला शाब्दिक उदाहरण पडतात. तुम्हाला जेवढं सोप्या पद्धतीने तेवढं सोप्या पद्धतीने करा. डायरेक्ट उडी मारावं लागतं असं काही नाही. तुम्हाला जशी जमेल तसं करा. प्रत्येकाने ट्राय करा बरं. वेदांत धनवडे समजते का? पहिला दिवस दिसतोय आज वेदांत. अर्णव गोडे व्हिडिओ ऑन कर बेटा. सई सई पिंगट व्हिडिओ ऑन ठेवा. नत्राली तुझं पूर्ण नाव काय ग? नत्राली पूर्ण नाव टाकायचं असते. नत्राली आडनाव वगैरे टाकायचं असते. पूर्ण नाव काय तुझं? नत्राली नाव काय तुझं पूर्ण? गायबच झाली. प्रवेश घेतलेला नाही ते असे झाली होते कुणाला लिहून. ओके हा 1152 काय Yes, sir. बर. मसावी काय आहे कोण सांगते? पार्थ मसावी सांग. एचसीएफ सांग पार्थ. 8 8. लसावी काय? शरयू सर. माकोडी शरयू सर लसावी काय आहे? बोल पार्थ. सर लसावी सांगू? नाही तुला विचारलं का? प्रत्येक सांगू दे ना. चैतन्य चव्हाण लसावी सांग. चैतन्य चव्हाण. सर मी सांगू का? बर सांग शरयू. हा लसावी 4608 आणि मसावी 64. बर बघूया आता कुणाचं बरोबर आहे. प्रत्येक सूत्र वेगवेगळे दिसते. ओके माईक म्यूट कर बेटा. ओके हा आता बघा कसं सोडवायचं. कसं सोडवायचं लक्ष द्या मुलांना. कसं सोडवायचं तर 64 144 128 याला 4 भाग जातो. मोठ्या थोडीस काही एवढे कळते. 8 पण भाग जाईल का रे? 8 हो, भाग जाईल. हो. 8 भाग जाईल. 8 8 64 हे 8 ने 144 भाग घातलं मी. 144 भागिले 8 8 1 8 8 1 8 उरले 24 8 3 24 13. 8 ने 128 ला 128 भागिले 8 8 1 8 उरले 4 8 संग 48 16. सर हा बोला बेटा. 144 भागिले 8 16 येते 18 येते 16 येते का? 8 8 1 18 8 येते सर 8 1 8 8 2 16 हा जरी इथे 6 येते 8 8 24 नाही काय हर्षो. 8 1 8 उरले 6 8 8 24 18 येते 18 येते 18. ओके सर हा बोला. सर 16. 8 1 8 ओके उरले 6 64 झाले. 8 8 64 18 येईल ना बेटा. 8 ने 16 128 येते ना. मग त्याला 16 कसं येईल परत? नाही येणार ना. हा आता बघा 8 18 16 दोन भाग जातो सगळ्यांना. 2 4 चा 8 2 9 चा 18 2 8 चा 16. ओके आता या तीनही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणजे मसावी इथंच थांबला. ओके
एचसीएफ इथंच थांबला. एचसीएफ त्या तीनही संख्येला कोणत्याही एका संख्येला भाग जात नाही. एचसीएफ इथंच थांबायचं. मसावीचं झालं बघा. मसावी मसावी एचसीएफ. सर हा बोल बेटा. सर तिथं जे 8 आहे ना वरती 2च्या वरती 8 तिथं जर 16 जर जमतंय जमतंय 16 जमतंय 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 ते पाहिजे पाहिजे पण 16 भाग जातो म्हणून ते आपल्याला आधी कळत नाही. ते 8 ने भागले 2 ने भागले त्यावेळेस लक्षात आलं आपलं जाते म्हणून. हा आधी कळत नसतं. सर हा वजस सुजा. लोअर हँड करा उत्तराचे. मी चा- उत्तर सांगितले सगळ्यांनी. हा, मी बोल मी वजस. चार मी चारनी सुरुवात केली आहे. हा चालतंय. 4 ने केली चालते, 2 ने केली तरी चालतंय. हा तुमच्या पद्धतीने करा. हा. आता बघा मसावी एससीएफ या तीनही संख्या कोणत्या एका संख्येमध्ये एससीएफ थांबला. 8 दुनी 16. आता मात्र लसावी काढायला एलसीएम काढायला या तिन्हीपैकी 2 संख्येला भाग जातो कोणत्या तर जातो. मग ती घालावं लागेल. 4 1 4 9 ला 9 4 दुनी 8. 2 आणि 9 या दोन्ही संख्या कोणत्या एका संख्येला भाग जातो का नाही. मग इथंच थांबायचं. हा मग लसावी एलसीएम 8 into 2 into 4 8 into 2 into 4 into 9 into 2 9 into 2. ओके कळलं. हा आता बघा 8 दोन्ही 16 चौचोक 64 9 दोन्ही 18 4 2 चा 8 8 8 चा 64 9 2 चा 18 18 into 64 18 4 चा 72 कॅरी 7 86 चा 18 पंचे 90 18 सख्खी 88. ओके 108 108 प्लस 7 1152. एलसीएम काय आला 1152. ओके डाऊट असेल त्याने रेज हँड करा. इतरांनी लोअर हँड करा. हा सारा डाऊट आहे. हा नंबर डाऊट आहे विचार. हा तर तिथं 4च्या जागी जर 4 पेक्षा बारकी संख्या लिहिली तर इथं का हा स्टेप वाढले असते बेटा उत्तराला वेळ लागला असता. जमलं असतं तू लिहिलं असतं जमलं असतं. स्टेप वाढले असतं उत्तराला वेळ लागला असता. कळतंय का. स्पर्धा परीक्षेत कमीत कमी वेळात आपलं उत्तर काढायचं असतं अचूक. हा म्हणून ते आपण डायरेक्ट लिहिलं. सॅमसंग नाव कोण बडवे जॉईन आहे का बडवे. सॅमसंग नाव कोण जॉईन आहे बेटा. व्हिडिओ ऑन कर बेटा. सॅमसंग EM व्हिडिओ ऑन कर. नाव तुझं मोबाईलचं नाव नाही आलं पाहिजे. तुझं नाव सांग बेटा. बडवे नाव आहे का तुझं. 6वीचा विद्यार्थी का तू. हा तिथं काय करायचं झूमच्या प्रोफाईल प्रोफाईल नेम चेंज करायचं किंवा रिनेम करायचं. पार्टिसिपेंट मध्ये रिनेमचं ऑप्शन असतं बरं का. हा आपलं लक्ष दे. व्हिडिओ ऑन ठेवायचा. समजते तुला बेटा. तू 6वीच आहे. 6वीला तुला रेग्युलर मध्ये हे टॉपिक आहेत लसावी मसावी. तुला ते अजून झाले नसतील म्हणून ते तुला अवघड जाऊ शकतं. हा माईक म्यूट करता. हा ओके इतर माईक म्यूट ठेवायचं विचारायचं माईक ऑन सर करायचं. अजून एक डाऊट आहे. हा विचारणार हा विचारणार नो. कोण डाऊट विचारला. डाऊट अजून एक कोण म्हणलं विचारा लवकर. सर अजून एक उदाहरण देतो तुला सोडवायला. 125 65 100 125 65 100. सोपं आहे बरं का. तिची प्रॅक्टिस करा बरं का. तुला प्रॅक्टिसला होता मला पुस्तक पाहिजे होतं प्रॅक्टिसला.
ओके. हा, आपण विचारूया मानसी काकड. मसावी काय सांग? 5. 5. ओके. सारा गलेंडे लसावी काय सांग? 10 मीटर. सर लसावी काढते. ओके. तर मी सांगू, सांग बेटा. मसावी आहे तो 5 आहे आणि लसावी आहे तो 2600 आहे. 26. त्यांचा 26 लसावी त्यांनी लोअर हँड करा. ज्याचा लसावी 26 त्यांनी लोअर हँड करा. वेगा लसावी असेल तर सांग कोणाचा. ऋतिका पाटील व्हिडिओ ऑन कर, बंद नाही करायचा. समर्जित कदम. हा, एलसीएम सांगतोय किती? समर्जित 650. 650. ओके. ज्याचं 650 लसावी त्यांनी लोअर हँड करा. ओके. पार्थ मालपे तुझा किती आहे सांग? तर माझं 6500. 6500. बरं, इकडे कन्फ्युजन आहे. आयुष लिंबुरे. ऋतिका 6,000. पाटील रिमूव्ह करू का? ऋतिका पाटील 6500. रिमूव्ह करून टाकू का? ऋतिका पाटील करतोच रिमूव्ह. बरं, रिमूव्ह करायला गेलो होतो तू ऑन केस, बंद केस तर बघा व्हिडिओ आता. हा हा संगम रेवेशने तुझा काय आलं मसावी? 6,480. 480. बरं, तुझं तुझं किती झालं तुझ्या? अजून काढायला तुझं किती झालं? 6500. तुझं? 6500. बरं, 6500 असेल तर करेक्ट असेल अशी शक्यता आहे. मला माहित नाही, पण आपण काढून बघूया. ओके, आपण चेक करूया. लोअर हँड करा, सगळ्यांनी लोअर हँड करा. साईड लोअर हँड करा. जरा डाऊट येतो तुम्हीच रिझाईन करायचा. डाऊट येणाऱ्या मुलांनीच रिझाईन करायचं. उत्तराची लोअर हँड करा. उत्तर संपलं. 6500 उत्तर असणार आहे कदाचित. सगळ्यांनी बरेच जणांचं ते चाललंय. हा, सगळ्यांनी डाऊट असेल त्यांनी रिझाईन करायचं. शिकवत असताना लोअर हँड करून ठेवा. तुषार गोईकर लोअर हँड करा. 125. कॅरी 65 गेलं बरं का? झाल्या 125 होत. तुम्ही तसं घेतलं असेल. 65 फाईव्ह डिवाइड होतं 5 हा 25 5चा 13 5 65 20 100. ओके. आता या तिन्ही संख्येला फक्त 5च भाग होतो. म्हणजे एचसीएफ काय आहे? एचसीएफ 5च आहे. मसावी काय आहे? 5च आहे. ओके. आता 25 आणि 20 ला दोन संख्येला एका संख्येला भाग जातो. हा, पण पुढे लक्ष दे बरं का आता. हा, 5चा 25. 13ला भाग जातो का? नाही जात. 13 13 5 चोक 20. आता 5 13 4 या तीन संख्या कुठले दोन संख्या एका संख्येला भाग जातो का? नाही जात. मग असंच ठेवायचं. एलसीएम लसावी. ओके. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 13 गुणिले 4. ओके. 5 गुणिले 5 125. गुणिले 5 गुणिले 13 गुणिले 4. बघा 5 इंटू 5 इंटू 5 5चा क्यूब आहे. ओके. 125. 13 चोक 52. त्यांचं मल्टिप्लाय करायचं. 125 इंटू 52 इकडे बाजूला करतो मी. 125 इंटू 52 मल्टिप्लिकेशन करतो. बऱ्याच जणांचं मल्टिप्लिकेशन चुकलंय बघा. तुझं काय चुकलं तो? सर ते 5 7 15 पंधरा कसं भाग होतो पण 5 असलं. बघा 2 5 जा 10 कॅरी 1 2 2 जा 4 4 प्लस 1 5 2 1 जा 2 250 प्लस करा किंवा झिरो लिहा, तुमची काय पद्धत आहे ती लिहा. ओके. 5 5 जा 25 कॅरी 2 5 2 जा 10 10 प्लस 2 12 कॅरी 1 5 1 जा 5 5 प्लस 1 6 0 5 प्लस 5 10 कॅरी 1 2 प्लस 2 4 प्लस 1 5 6 काय भेटेल असं काय 6200 6500. ओके. समजते? अजून किती वेळ? अजून एक उदाहरण घेऊया. अजून वेळ आहे 10 मिनिटं. अजून एखादं उदाहरण घेऊया. चांगली प्रॅक्टिस होईल आज. हा. तुला 2 अंकी देतो. 2 अंकी घेतलं देऊ सगळ्यांनी. ऑनलाईनचे विद्यार्थी घेऊन घेतलं. जाऊ पुढं. हा 98 70 काढा लसावी मसावी. लसावी काढा मसावी काढा. 98 70
सोपा आहे. 9870 दोन भागाला म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आणि मूळ संख्या जर आली, प्राईम नंबर झाला तर थांबायची तिथंच. हा लास्ट एक्झाम्पल आहे आजचं एक्झाम्पल जर आपण थांबूया, कारण मी आता जस्टच तुमचा 7चा क्लास चालू होत असतानाच घरी आलोय. सकाळी शाळेत 1 तास घेतले आमच्या, माहितीये का? आमच्या शाळेत तास सुरू केलीच नाही. आधी आमच्या शाळेत तास होत नव्हते. झिरो निकाल आहे आमचा. गेल्या वर्षी 8वीला एकच मुली लागली. ती मुलीच्या घरी अभ्यास पप्पा करून घेत होते आणि मी थोडं मार्गदर्शन केलं. क्लासलीच आमच्या शाळेत आधी काहीच घेत नव्हते. 0 निकाल असायचा 5वीचा वगैरे. तर चालू केले नवीन आपल्या पद्धतीने. त्यामुळे शाळेत पण कडे 1 तास शिकवतोय दररोज. एक्स्ट्रा शाळेच्या वेळे व्यतिरिक्त लवकर जाऊन. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला पण शिकवणार आहे, काळजी करू नका. तुम्हाला नाही सुट्टी देणार. हा. हा. उत्तर विचारूया. मी आतापर्यंत सांगू उत्तर का? न सांगितलं नाही, तू तसं विचारायचं नाही. मी सांगू का म्हणलं विचारणार नाही आता मी. जर आतापर्यंत उत्तर सांगितलं नाही तर लसून देऊ ना आपण. बरोबर का नाही? हा. हा नीरज सावंत. मसावी 14 आणि लसावी 490. बर. प्रणाली गावित. मसावी 2 आणि लसावी 1625. बर. रुपाली गंभरे फ्रॉम सातारा. आयुष, तुझं नाव टाकायचं बेटा. तू मम्मीचं नाव दिसते. हर्षा. हा ते रिनेम करायचं दररोज हा, न चुकता. तर माझ्या लक्षात काय राहत सर? नाही. नाव रिनेम करायचं. आईचं नाव रिनेम करायचं दररोज हा. ओके सर. आईला माहित असेल नाव रिनेम कसं करायचं. ओके. हा. तर काय होतंय, मग मी चुकून तुला रुपाली गंभरेचं म्हणणार नाव दिसल्यामुळे. तिचं नाव दिसलं रुपाली गंभरे मला. हर्षा गंभरे रिनेम करायचं. माईक म्यूट करत नाही. हा. ओके. जमते का हर्षा गंभरे? समजते का लसावी मसावी? हो सर. मग प्रश्नाचं उत्तर सांगा. अजून रेझेंट नाही केला. सात्विका लोहार. सर आहे उत्तर. बरं सर मसावी 14 आली आणि लसावी 490. बरं. उत्तर वेगळं झालं. अंश भोसले. तर मसावी 14 आणि लसावी 490. बरं. मसावी 14 आणि लसावी 490 आहे. लोअर हँड करा बरं. हेच उत्तर दिसतंय. ओके. हा. बरं, काढून दाखवतो. आता काय करायचं माहिती का? डायरेक्ट भाग कोणता सांगितलं जाईल? 4 ने जातो, त्याला 4 ने जातो. मग 2 न घाला. ओके. 2 3 चा 6, 2 4 चा 8, बेचोक 8, बेचोक 8 उरला 1, 92 18 49 आलं इथं. 35 आलं इथं. बरोबर का? 35 दोन्ही 70. तर 49 35 भाग करा. 7 7 49, 7 5 35. ओके. झालं. आता 7 आणि 5 काय प्राईम नंबर आहेत, म्हणजे हवे पाहिजे नाही. मसावी काय आलं? मसावी 2 गुणिले 7, 7 दोन्ही 14. HCF. लसावी काय आला? LCM 2 into 7. ओके. आणि खालचे 7 into 5. 2 7 जा 40, 7 5 जा 35, 14, 14 5 जा 14 5 70, 14 5 जा 70, कॅरी 7, 14 त्रिक 42, 14 3 जा 42, 42 प्लस 7 49. ओके, समजतंय? सर 7 7 जा 49 आणि 2 5 जा 10 कळल्यानंतर पण ते इझी होईल. हा, चालतंय. हो, इझी होतं. बरोबर आहे. 7 7 चा 49 लिहिलं, 5 2 चा 10 सोपं जातं. बरोबर. तर बोला. आता आपण फॅक्टर्स घेतले 2 आणि 7 आणि 7 आणि 5 हे चारी पण कायम एकत्र गुणायचे का? लसावी काढतो. घ्यायचे का? हा, सांगतो. लक्ष द्या. हा. लसावीचं सूत्र काय आहे? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. हा. हे 2 आणि 7 काय बेटा? हे गोल केले सामायिक अवयव आहेत. ते प्रमाण लोक कळत असेल तर. हा. आणि हे काय 7 आणि 5 काय? ते असामायिक अवयव आहेत. ओके. ते सूत्र आपण लिहिलं होतं बघ. ते सूत्र मांडले फक्त. ते सूत्र दरवेळेस आपण लिहत नाही. ओके. कळते मुलांनो? हो.
चला मग आपण थांबूया आजचा. उद्या आपण प्रश्न चालू करूया आता. हा उद्या आपण डायरेक्ट प्रश्न घेऊया नवनीत मधले. ऍक्च्युली माझ्याकडे नवनीतचे प्रश्न आहेत ना, ते 8वीचे प्रश्न आहेत लसावी मसावीचे. 8वीचा लसावी म्हणजे 8वीचा नाही, ते 6वीच आहे, पण ते प्रश्न आहेत त्या नवनीत मधले. तुमचं जे 7वीचं जे नवनीत आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला होईल. बरेचसे प्रश्न 8वीतले 7वीत जसे आलेले आहेत बरं का. बरेच प्रश्न रिपीट होतील. ओके. आणि थोडीशी काठीने पाहिजे जास्त असेल तरी मी समजावून सांगतो, काळजी करू नका. हा म्हणजे तुम्हाला सोडवायला एक्स्ट्रा प्रश्न मिळतील तुमच्या पुस्तकात नवनीतले. प्रश्न पीपीटी टाईप केलेली आहे, मराठी इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण आहे आणि मराठी पण आहे. ओके. त्याला हो झालं हर्षू. त्यात एक 5-10 मिनिट काही व्हायचं नाही, आपण ते उद्या चालू करूया. लसावी मसावी कसं काढायचं कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांची. बेसिक घेतला आपण, एक दिवस बेस घेतला. ओके. प्रणाली गावित समजलं. ओके. आता उद्यापासून आपण डायरेक्ट स्कॉलरशिपला पडणारे प्रश्न आपण घेऊया. ओके. एंड करतो क्लास.